ठाण्यासोबतच कोकणात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झालाय। पुढचे 3 ते 4 दिवस पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज आहे हवामान विभागाचा। तर आज ठाणे आणि पालघर सोबतच रायगड, सिंधुदुर्ग, पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे, तर रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। सिंधुदुर्गासोबतच रत्नागिरी जिल्ह्यात आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट आहे पावसाचा, तर काही ठिकाणी तुरळक पावसाचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या एनडीआरएफची एक टीम तैनात करण्यात आली आहे। जळगावात मागील 3 दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली। पावसामुळे तलावाच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे। मेहरून तलाव 70% भरलाय। सध्या अंबरझरा आणि रायसोनी फार्मद्वारे तलावात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढलाय। लवकरच तलाव 100% भरून ओसंडून वाहण्याची शक्यता आहे। गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा इथे ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं शासकीय शाळेच्या वसतिगृहात पाणी शिरलंय। त्यामुळे सगळे विद्यार्थी या पुराच्या पाण्यात अडकले होते। यावेळी पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन 80 चिमुकल्यांना सुखरूप बाहेर काढलं। यावेळी पुराच्या पाण्यासोबतच वसतिगृहात साप आणि विंचू घुसल्यानं विद्यार्थी भयभीत झाले। रायगड जिल्ह्यात सध्या सर्वत्र पाऊस पडतोय, त्यामुळे पर्यटकांचा ओढा जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थळांकडे वाढू लागलाय। त्यातच धबधब्यांच्या ठिकाणी डोंगर दऱ्यांमध्ये रील्स करण्याचं प्रमाण वाढलंय। मात्र रील्स करण्याच्या नादामध्ये अनेक अपघात झालेत। ते रोखण्यासाठी पर्यटकांच्या रील्सगिरीला आळा घालण्याचा निर्णय पोलीस प्रशासनानं घेतलाय। यावेळी आदेशांचं पालन न केल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आलाय। गडचिरोलीतील वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे सिरोंचा शहरातून जाणाऱ्या महामार्गावरती मोठं झाड पडलं। त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। सुदैवानं झाड कोसळलं तेव्हा महामार्गावरती कुणी नसल्यामुळे जीवितहानी टळली आहे। रत्नागिरी जिल्ह्याला हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिला। मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले। मुळशी तालुक्यात समाधानकारक पाऊस पडल्यानं भात लावणीची लगबग सुरू झाली आहे। मात्र शेतमजुरांचा तुटवडा लक्षात घेऊन मुळशीतील कोळवण खोऱ्यामध्ये प्रायोगिक तत्वावर 25 एकर क्षेत्रावर यांत्रिक पद्धतीनं भात लागवड केली जाते। धाराशिव जिल्ह्यामध्ये पीक कर्ज घेताना बँका टाळाटाळ करत असल्याचं समोर आलंय। शेतकऱ्यांनी पालकमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे तक्रार केली आणि यानंतर त्यांनी पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवरती फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत। टोमॅटोचं उत्पादन घटल्यामुळे संपूर्ण राज्यभर तुटवडा निर्माण झालाय। मागणीपेक्षा आवक कमी होत असल्यामुळे एका आठवड्यात दर दुप्पट झालेत आणि मुंबई बाजार समितीत 60 ते 70 रुपये दरानं विक्री होत असून राज्यातील काही बाजार समितींमध्ये दर 90 रुपयांवरती गेलेत, तर किरकोळ बाजारात 100 ते 120 रुपये किलो दरानं टोमॅटो विकले जात आहेत। जळगावच्या रावेरमधील विद्यार्थ्यांचं जीव मुठीत धरून शिक्षण सुरू आहे। सातपुड्याच्या पर्वतरांगेमध्ये असलेल्या पाल शिवारातील गारबर्डी पाड्यावर गेल्या 24 वर्षांपासून जिल्हा परिषदेची स्वतःची शाळाच नाही। 24 वर्षांपासून पाटबंधारे कार्यालयाच्या खोल्यांमध्ये जिल्हा परिषदेची शाळा भरतेय। त्या खोल्यांची अवस्था बिकट झाल्यानं विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून शिक्षकांना त्यांना शिकवावं लागतंय आणि दरम्यान प्रशासनानं शाळेसाठी जागा उपलब्ध करून देऊन नवी इमारत बांधावी अशी मागणी शिक्षकांसोबतच पालकांनी सुद्धा केली आहे। शहापुरातील भातसानगर रस्त्यावरती खड्ड्यांचं साम्राज्य आहे। या रस्त्यावरून 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत अवजड वाहनांची सतत वर्दळ असते। त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत। रस्त्याची चाळण झाली आहे। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे भातसानगर, बिरवाडी, कुकांबे, साजिवली आणि शेंड्याचा पाडा इथे जाणाऱ्या नागरिकांना त्रास होतोय। राज्यातील पर्यटनाला चालना देणारं पर्यटन धोरण आखण्यात आलंय आणि येत्या 10 वर्षात पर्यटन स्थळांचा तसंच पायाभूत सुविधांचा विकास करून पर्यटकांचा ओघ दुप्पट करण्याचं उद्दिष्ट आहे। या धोरणाद्वारे राज्यामध्ये अंदाजे 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे। त्यातून 18 लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे अशी माहिती पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली। कर्नाक बंदर पुलाच्या कामासाठी शनिवारी मध्यरात्री 12:30 वाजल्यापासून पहाटे 4:30 वाजेपर्यंत मध्य रेल्वेकडून ब्लॉक घेण्यात येणार आहे। या काळात मुख्य मार्गावरती लोकल भायखळा परळपर्यंतच चालवल्या जातील, तर हार्बर मार्गावरती लोकल वडाळा स्थानकांपर्यंतच धावणार आहेत। सीएसएमटीहून सुटणाऱ्या 10 लोकल फेऱ्या आता दादरवरून सुटणार आहेत, तर दादर येथील 24 लोकल फेऱ्या परळ इथून सोडल्या जाणार आहेत। लोकल फेऱ्यांची अशी अदलाबदल केली गेल्यामुळे गर्दीवरती उतारा निघण्यास मदत होईल। मध्य रेल्वेच्या लोकल फेऱ्यांचं नवं वेळापत्रक ऑगस्ट महिन्यापासून लागू होईल। विमान प्रवाशांच्या वाढत्या विक्रमी संख्येच्या पार्श्वभूमीवर आता विमानं हाऊसफुल होत आहेत। त्यामुळे अनेक प्रवाशांना विमान कंपन्या प्रवास नाकारतायत। जून महिन्यात देशातील तब्बल 2364 प्रवाशांना विमान प्रवास नाकारल्याची माहिती समोर येते। महामार्गावरती अनेक वाहन चालक जाणून बुजून वाहनांवरती फास्टॅगचं स्टिकर लावत नाहीत। अशा वाहन चालकांकडून दुप्पट टोल आकारण्यात येणार आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या संदर्भात नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत।
राज्य शासनाच्या सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरची सर्व पदं टप्प्याटप्प्यानं एमपीएससी मार्फत भरण्यास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय. 2026 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली. यात लोकसभा निकालावर चर्चा झाली, तर लोकसभा निवडणुकीत झालेल्या जागा वाटपाच्या घोळाचा फटका भाजपला, परिणामी महायुतीला बसल्याचं मत काही नेत्यांनी बैठकीत मांडलं. तर विधानसभेला जागा वाटपाचा घोळ लवकर सोडवावा आणि फॉर्म्युला लवकर ठरवण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या आहेत, अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून मिळाली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागा वाटपाचं ठरल्याचं समोर आलंय. महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला तीनही पक्षांचे नेते मिळवून ठरवणार असल्याची माहिती समोर येते. भाजपच्या कालच्या बैठकीत याबाबत निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तसंच पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात येते. मुंबईमध्ये आज काँग्रेसच्या बैठकांचं सत्र बघायला मिळते. सकाळी 11 वाजता काँग्रेसच्या कोर कमिटीची तर दुपारी 2 वाजता काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. राधाकृष्ण विखे पाटलांच्या बालेकिल्ल्यात आज शरद पवारांचा दौरा आहे. शरद पवार शिर्डी दौऱ्यावरती आहेत. यावेळी मधुकर पिचड शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर अकोले विधानसभा मतदारसंघात पवारांनी पुन्हा मोर्चे बांधणी सुरू केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं पाहण्याची प्रतीक्षा आता संपली आहे. राजधानी साताऱ्यातील म्युझियममध्ये वाघनखं आणण्यात आली आहेत. यावेळी वाघनखांच्या प्रदर्शनासाठी दिमागदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील पिलखेड येथील ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आणि यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या गळ्यात शिवसेनेचा मफलर घालून त्यांचा शिवसेनेत प्रवेश केला. विशाळगड प्रकरणी राज्यभरात एमआयएम आंदोलन करणारे यावेळी छत्रपती संभाजीनगरामध्ये आंदोलन करण्यास इम्तियाज जलील यांना अटी शर्तींसह परवानगी देण्यात आली आहे. पाचोरा शहरातील रस्त्यांवरती अनेक ठिकाणी खड्डे पडलेत आणि त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे. यावेळी मनसेकडून अनोख्या पद्धतीनं आंदोलन करत शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. खड्ड्यामध्ये यमदूताचे पोस्टर लावून पालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला. जालन्यातील राजूर रोडवरती टॅक्सी विहिरीमध्ये कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झालेत. या जखमींची मराठा आंदोलक जरांगे पाटलांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. जखमींना शासनाकडून मदत आणि मृतांच्या नातेवाईकांना नोकरी मिळावी अशी मागणी जरांगेंनी सरकारकडे केली. जळगावातील मेहरून तलावातील मंगलपुरीमध्ये गल्लीत आपल्या घरासमोर उभे राहून गप्पा मारणाऱ्या 5 महिलांसह 2 चिमुरड्यांना भरधाव कारनं जबर धडक दिली. या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय. दरम्यान जमावानं कार चालकाला चांगला चोप दिला आणि त्याला उपचारासाठी आता दाखल करण्यात आलंय. मागील 2 महिन्यांमध्ये प्रदर्शित झालेल्या काही चित्रपटांनी अनपेक्षित रिझल्ट देत बॉक्स ऑफिसवर उत्साह निर्माण केला. याच बळावरती भारतीय चित्रपटसृष्टीचा पहिल्या 6 महिन्यातील आर्थिक कारभार 5015 कोटी रुपयांच्या पलीकडे गेलाय आणि त्यात कल्की या चित्रपटाचा 15% वाटा असल्याची माहिती मिळते.